उपवासाचे पॅटीस बनवण्यासाठी आपण भगर छान बारीक करून घेतलेले याचं पीठ बनवून घेतले। आता स्टफिंग बनवण्यासाठी खोबरं, हिरवी मिरची, थोडेसे आल्याचे तुकडे, मीठ, साखर, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर आपण बारीक करून घेणार आहोत। कोथिंबीर, आलं आणि जिरी वापरत नसाल तर ते स्किप केलं तरी चालेल। आता तयार केलेलं पीठ एका बाउलमध्ये घ्यायचं। यामध्ये उकडलेला बटाटा छान बारीक किसून घ्यायचा। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं छान एक गोळा मळून घेणार आहोत। छान घट्टसर असा हा गोळा मळून घ्यायचा आणि 5 ते 10 मिनिटं भिजवत ठेवायचा। यानंतर याचे छान असे गोल बॉल करून घ्यायचे आणि मोदकाप्रमाणे यामध्ये सारण भरून याचे छान गोल चीज बॉलसारखे बॉल करून घ्यायचे। तर तयार आहेत आपल्या छान अशा गोल कचोऱ्या। तर ह्या आपण छान तळून घेणार आहोत। तर तेल गरम करून घेतलेलं आहे मी। यामध्ये ह्या छान बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या, छान गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायच्या। तर तयार आहेत आपल्या मस्त कचोरी। या एकादशीला तुम्ही ह्या नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।